आपण बऱ्याच बायका किंवा मुलींच्या तोंडून ऐकतो की पाळी आली की माझं भयानक पोट दुखतं, आणि मग त्या वेगवेगळ्या पेनकिलर घेतात आणि मग त्याच्यातून आपले 5 दिवस काढतात. पण जर तुम्हाला रेग्युलर पाळीमध्ये पोट दुखत असेल तर त्यामध्ये नक्कीच कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण पाळीमध्ये पोट दुखणं हे सिम्पटम नाही. पाळीमध्ये फक्त रक्तस्राव होणं एवढंच अपेक्षित आहे. पण जर तुम्हाला नेहमी पोट दुखत असेल तर तुम्ही योग्य वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधं घ्या. पाळीमध्ये 5 ते 7 दिवस फक्त रक्तस्राव होणंच अपेक्षित असतं. जर तुम्हाला पोट दुखत असेल तर एंडोमेट्रियोसिस अशासारखा आजार असू शकतो. पाळीमध्ये पोट दुखण्यावरती सर्वसाधारण जर आयुर्वेदिक उपाय करायचे असतील तर आयुर्वेदामध्ये कुमारी आसव नावाचे एक पातळ औषध मिळते. ते तुम्ही थोडे दिवस घेतल्यानंतर पोटातील वात कमी होतो आणि हळूहळू पाळीमध्ये पोट दुखणं कमी होतं. तरी सुद्धा योग्य वैद्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही औषध घ्या. तसेच दशमुळाचा काढा केल्याने सुद्धा शरीरातला वात कमी होतो आणि पाळीमध्ये पोट दुखणं कमी होतं. तसेच नेहमी पाळीमध्ये जर पोट दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने पोट आणि पाठ हे दोन्ही शेकून घ्या. म्हणजे लोकल जागेतला जो वात असतो तो कमी होतो आणि तात्पुरता तुम्हाला आराम मिळतो, जेणेकरून तुम्हाला पेनकिलर घेण्याची गरज पडत नाही. योग्य वैद्यांच्या सल्ल्याने नक्कीच औषधो. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.